साधे व्यवहारात बोलताना सुद्धा आपण राधाकृष्ण, सीताराम किंवा आई वडील असे म्हणतो. या सर्वात स्त्रीचा उल्लेख प्रथम केलेला आहे. आई हे जगातले सर्वोच्च मानाचे अच्युत स्थान. म्हणून परमपूज्य आदि शंकराचार्य म्हणतात, एखादी व्यक्ती भले सामान्य बुद्धिमत्तेची असेल, तिला मंत्रतंत्रात काहीच गती नसेल, तिचा चेहरा आकर्षक नसेल, इतकेच नव्हे तर तिला धड रडणेही जमत नसेल, ती कशीही असो, पण त्या व्यक्तीच्या आईला ती प्रियच असते. म्हणूनच आईचे साधे स्मरणही सारे दुःखे दूर करणारे ठरते. कर्कश रडणाऱ्या बालकालाही आईच्या मांडीवर असताना आईच्या सानिध्य मिळणाऱ्या वात्सल्यामुळे अवर्णनीय समाधान व आनंद मिळतो. असे हे श्रेष्ठ मातृपद. हे मातृपद स्त्रीने स्वीकारल्यामुळे स्त्री अत्यंत पूजनीय ठरली. सर्व शक्तिमान परमेश्वराला सुद्धा पृथ्वीरूपी मायेची जडाची मदत घेतल्याशिवाय या सृष्टीचे सृजन करणे शक्य नव्हते. आपल्या घरामध्ये नवे बाळ जन्माला येणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे असे सर्वत्र मानण्यात येते. बाळाचा जन्म म्हणजे दोन्ही घराण्यांचा आनंद. बाळ म्हणजे जणू कुलदीपक. त्याचे स्वागत करायचे ही अभिमानाची गोष्ट. त्यामुळे घरामधील लेकीबाळी अगर सुना गरोदर आहेत अशी कुणकुण जरी कानावर आली तरी घरच्या वडीलधाऱ्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो. विशेषतः एखाद्या सुनेला अगर लेकीला पहिल्यांदा जेव्हा दिवस जातात तेव्हा तर या आनंदाला पारावर राहत नाही. या पोरीचे किती कौतुक करू आणि किती नको याला काही हिशेबच राहत नाही. त्यामुळे अशा वेळी या मुलीवर संस्कारांचा एवढा वर्षाव करण्यात येतो की ती मुलगी भांबावून जाते. मात्र हे सारे सोपस्कार वडिलोपार्जित चालत आलेले असल्याने मोठ्या काळजीपूर्वक त्यांची अंमलबजावणी व्हावी या दृष्टीने ती मुलगी आनंदाने सर्व करून घेते आणि त्या कारणाने वडील मंडळींनाही मोठा हुरूप येतो. साधारणपणे 6 महिने संपले आणि 7वा उजाडला म्हणजे मुलीला चांगला मुहूर्त बघून माहेरी आणण्याची चाल आहे. अशावेळी सासरची मंडळी मुलगी पाठवण्यापूर्वी डोहाळ जेवण या समारंभ करतात. गणगोतातील स्त्रिया आणि शेजारच्या आयाबाया बोलवून सवासणींच्याकडून समारंभाने मुलीची ओटी भरण्यात येते. त्याचबरोबर सर्वांना ऐपतीप्रमाणे थाटामाटांचे जेवणही देण्यात येते. म्हणजेच या निमित्ताने गर्भाशीच्या आवडीचे पदार्थ सर्वांच्या सहवासात तिला जेवू घालणे आणि तिला उत्तेजन देणे ही यामागची भूमिका असते. माहेरी देखील याच प्रकारे डोहाळे जेवण करण्याचा प्रघात आहे. परंतु त्यातही प्रकार असतात. मुलीला बागेत नेऊन नारवेत बसवून, झुल्यावर चोळ्यावर बसवून, मखरात बसवून आणि फुलांनी सजवून ज्याच्या त्याच्या राजीखुशीप्रमाणे जेवू घालण्यात येते. हेतू एवढाच की त्या गर्भाशीचे मानसिक आरोग्य सुधारावे आणि तिचा उत्साह वाटावा. अर्थात दोन्ही घरच्या मंडळींना तेवढेच कौतुक. परंतु माहेरची भावना फार वेगळी आणि तिथे खेळीमेळीचे प्रमाणही अधिक दिसून येते. एरवी जो सोहळा व्हायचा त्यात फरक नसतो. नाही म्हणायला खाण्याचे पदार्थ त्या ठिकाणच्या रीतिरिवाजाप्रमाणे वेगवेगळे असणे शक्य असते. अशा प्रसंगी गर्भारशीला नवे हिरवे लुगडे नेसवायचे, हिरव्या खणाची नारळासह ओटी भरायची, हिरव्या बांगड्या घालायच्या अशी पद्धत आहे. यावेळी शेजारचे सवाष्णी व नात्यातील सवाष्णी मिळून तिला ओवाळतात व तिची फुलाफळांनी ओटी भरतात. हा हौसेचा भाग आहे. जेवणाचा कार्यक्रम संपला आणि ओटी भरण्याची वेळ आली म्हणजे मग ओटी भरताना गर्भारशीला तांदळाच्या अगर गव्हाच्या रांगोळीने सजवलेले आसन बसायला देतात आणि ओटी भरण सुरू असले म्हणजे मग हौशी बायका डोहाळ्याची गीतेही म्हणू लागतात. खेड्यामध्ये गर्भारशीला जे पदार्थ करायचे ते करताना घरी सगळ्या बायका मिळून दळतात. मंडळी, ओटी भरण्याचा मूळ उद्देश गर्भावर उत्कृष्ट प्रकारचे बौद्धिक आणि शारीरिक सुसंस्कार होणे हा आहे. हा सोहळा प्रत्येकाच्या परंपरेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केला जातो. आता काही ठिकाणी हा कार्यक्रम सकाळी किंवा काही ठिकाणी हा कार्यक्रम आपल्या सोयीनुसार संध्याकाळी केला जातो. यासाठी कोणताही मुहूर्त काढण्याची गरज नाही. परंतु 7वा महिना संपण्याआधी हा कार्यक्रम करावा. मंडळी, डोहाळे जेवणाचं लग्न अथवा मुंजीप्रमाणे मुहूर्त काढावा लागत नाही. मात्र 7वा महिना लागल्यापासून ते 8व्या महिन्यापर्यंत तुम्ही एक चांगला दिवस पाहून डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करू शकता. तसेच या कार्यक्रमासाठी काही विशिष्ट विधींची गरज नसते. त्यामुळे या कार्यक्रमाला भटजींची आवश्यकता नसते. घरच्या महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम केला जातो. साधारणतः 7व्या महिन्यात बाळाची वाढ पूर्ण झालेली असते आणि त्यावेळी बाळाला अधिक अन्न लागते आणि त्यासाठीच डोहाळे जेवण आयोजित केले जाते आणि बाळाचे चोचले
अर्थात महिलेचे डोहाळे यावेळी पुरविले जातात। यातील दुसरा भागमध्ये पहिले 3 महिने झाले की चोर ओटी भरण्यात येते आणि त्यानंतर 7व्या महिन्यात परंपरा आणि रीतीनुसार ओटी भरण्याचा कार्यक्रम केला जातो। यालाच ओटी भरणे सुद्धा म्हणतात। या कार्यक्रमात 2 वाट्यांमध्ये बर्फी आणि पेढा लपवण्यात येतो। नंतर न पाहता गर्भवती महिलेने 1 वाटी निवडायची असते। पूर्व परंपरागत चालत आलेल्या या खेळामध्ये खूप मजा येते। बर्फी आल्यास मुलगी होणार व पेढा आल्यास मुलगा होणार असा अंदाज बांधला जातो। मंडळी, डोहाळे जेवण घालण्यामागचे शास्त्रीय कारण देखील आहे। पूर्वीच्या काळी डोहाळे जेवण झाल्यावर गर्भवती स्त्रियांना माहेरी पाठवण्याची प्रथा होती। आजही बरेच जण ही प्रथा पाळतात, परंतु हल्ली बऱ्याच स्त्रिया या नोकरी करणार असल्यामुळे त्यांच्या सोयीनुसार ही प्रथा पाळतात किंवा पाळत नाहीत। पूर्वी महिलांना आराम मिळत नसे, त्यामुळे ही पद्धत होती। याशिवाय दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पूर्वी महिलांना हवे तितके खायला मिळत नसे आणि हल्ली ज्याप्रमाणे महिलांचे लाड केले जातात तसे पूर्वीच्या काळी केले जात नव्हते। त्यामुळेच त्यांची डोहाळे पुरविण्याची आणि त्यांना हवं नको ते पाहण्याची ही प्रथा होती। तसेच बाळाचे आरोग्य उत्तम राहावे, त्याला कोणताही त्रास होऊ नये म्हणून हा डोहाळे जेवणाचा विधी करण्यात येत असे। काही ठिकाणी यासाठी विशेष पूजा अर्चा करण्याची पद्धत देखील आहे। डोहाळे जेवण झाल्यावर गर्भवती महिलेला माहेरी पाठविले जात असे आणि बाळ झाल्यावर ते चांगले 2-3 महिन्यांचे झाल्यावर मगच तिला सासरी परत आणत असत।